गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा कधी घेणार? सावलीवरून परबांनी कदमांना घेरलं. सावलीतला ऑर्केस्ट्रा बंद, बार सुरू. मुंबईतील सावली बारनं राज्याच्या राजकारणात वादाचा बार उडवून दिलाय आणि याच वादामुळे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावावर असलेल्या या बारमधील ऑर्केस्ट्राची मान्यता रद्द करण्यात आली आहे. तर अडचणीत आलेल्या कदमांनी बार चालकासोबतचा करारनामाही रद्द केलाय. विनयभंग झाल्यानं सावली बारची मान्यता पोलिसांकडून रद्द. बारमध्ये जेवण आणि मद्यसेवनावर 2 महिने बंदी. बारचा गुमास्ता, अन्न आणि औषध परवाना, मद्य परवाना रद्द होण्याची शक्यता. दरम्यान सावली बारवरून विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केलाय आणि थेट कदमांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. कलंकित मंत्री जेवढे आहेत, मग त्याच्यामध्ये संजय शिरसाट आहेत, योगेश कदम आहेत, कोकाटे आहेत, त्यामध्ये संजय राठोड आहेत. खातं बदलून चालणार नाही, त्यांनाच बदलले पाहिजे, त्यांना तिथून काढलंच पाहिजे. तसंच योगेश कदम यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घेतलाच पाहिजे. त्याचं कारण असं आहे, नाहीतर तुम्ही हतबल आहात हे चित्र महाराष्ट्रात जाईल. आता शेवटची संधी म्हणजे अजून काय करायचं ठेवलं यांनी. पार डान्स बारपर्यंत पोचलेत मंत्री. आता ह्याच्याहून पैकी कुठली गलिच्छ कृती केली की राजीनामे देतील हाच मोठा प्रश्न आहे. आणि हे महाराष्ट्राच्या इमेजसाठी संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्राची प्रचंड बदनामी होते. विरोधक जरी राजीनाम्याच्या मुद्द्यावर ठाम असले तरी मुख्यमंत्र्यांनी मात्र यापुढे मंत्रिमंडळात फेरबदल होणार नाहीत असं सांगत एक प्रकारे कदमांना भय दिलाय. आता तरी दुसरा कुठलाही बदल या ठिकाणी होईल अशी चर्चा नाही. दुसरीकडे अंजली दमानियांनी योगेश कदमांच्या विरोधात थेट न्यायालयात जाण्याचा इशारा दिलाय. त्यांच्या ज्या संस्था आहेत, शैक्षणिक संस्था आहेत, हॉस्पिटल्स आहेत, या व्यतिरिक्त अनेक उद्योग आहेत. मग खरं तर त्यांनी सावली बारबद्दल विचार खरं सोडून द्यायला हवा होता. कारण त्यांच्या जेवढ्या अफाट कंपन्या आहेत, त्याच्या डेव्हलपमेंट कंपन्या आहेत, योगसिद्धी, सिद्धयोगी. आणि या योगसिद्धी वगैरे का, तर योगेश आणि सिद्धेश आणि सिद्धेश आणि योगेश अशा या सगळ्या डेव्हलपमेंट कंपनीज ज्या आहेत त्याची सगळ्याची माहिती मी काढतेय आणि न्यायालयीन लढाई लढायचं मी ठरवलं. गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी पक्षातील आमदार आणि मंत्री वेगवेगळ्या कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेत. मात्र मुख्यमंत्र्यांच्या विधानानंतर मंत्रिमंडळातील खातेबदलाची शक्यता आता धुसर झाली आहे. मात्र मंत्र्यांच्या कारनाम्यांमुळे अडचणी वाढत असताना डॅमेज कंट्रोल करणं महायुतीला जड जाणार एवढं मात्र निश्चित आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.